ऊस लागवड ही एक अतिशय किचकट आणि लंबी प्रक्रिया आहे, पण तिला काही जुगाडू पद्धतीने करून आपण कमी वेळात करू शकतो. तर राम राम मंडळी, मी तुमचा मित्र प्रद्युम्न पोकळे. तर मंडळी, पेरणी आणि लागवड या दोन गोष्टी शेतकऱ्यासाठी एवढ्या महत्वाच्या आहेत, कारण वेळेवर जर पेरणी किंवा लागवड केली तर ते पीक वेळेवरच निघतं किंवा मग ते अवकाळी वारा वादळ आणि गारपिटीमध्ये सापडतं. तर मंडळी, आज आपण आपल्या शेतामध्ये ऊस लागवडीला सुरुवात करतो. सगळ्यात पहिले आपण ट्रॅक्टरने सरी ओढून घेतली, पण रान ओलं असल्यामुळे सरी जरा जास्तच निबर होती, ज्यामध्ये पेरी दबणं हे शक्यच नाही. त्यामध्ये मला एक आयडिया आली. त्या सरीच्या मध्यभागी बळीरामाचं जर एक तास ओढलं तर आतमधली माती मोकळी होईल. पाणी दिल्यानंतर ते रान नरम होईल, त्यामध्ये पेऱ्या दाबल्या जातात. मी बळीराम अनुस्तवर इकडे आपल्या मित्रांनी ऊस तोडायला सुरुवात केली. दुपारचे जेवण वगैरे करून आम्ही तोडलेल्या ऊसाच्या पेऱ्या करणं चालू केलं आणि हेच काम आमचं दिवसभर चालू. आणि हीच प्रक्रिया आम्ही अजून 2 दिवस चालू ठेवली, कारण ऊस लागवडीचं काम एक असं आहे, याला वेळ भरपूर लागतो. आता या केलेल्या पेऱ्याला सगळ्या रानामध्ये आतरावं लागेल. या सगळ्या पेऱ्या डोक्यावर वाहून न्यायच्या म्हणलं तर याला वेळ पण भरपूर जाईल, म्हणून आम्ही बैलगाडी झोपली आणि गाडीनंच पेऱ्या आतरायला चालू केलं. आज 3 दिवस झाले आणि आमचं हेच काम चालू होतं. पेऱ्या आतरत असताना आज अचानक पाऊस सुरू झाला आणि पाऊस पण चांगला वाहून पडला. मग आज आमचा ऊस लागवडीचा 4था दिवस होता आणि आज आमचं काम शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलं होतं, आणि ते म्हणजे ऊस दाबणं. कालच्या पावसामुळे रान तर चांगलंच नरम झालेलं होतं आणि आपल्याकडे सौर ऊर्जा पण आहे, जे अगदी कमी उन्हात पण चालतंय, त्यामुळे काही ऊस दाबायला अडचणच नाही. आणि या पद्धतीने आमची लागवड कंप्लीट झाली. बरं मंडळी, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या पेजला फॉलो करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.